आपण बनवणार आहोत झुणका. त्यासाठी मी घेतला एक कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 1 वाटी बेसन. आपल्याला कढईमध्ये 1 चमचा जिरं, मोहरी आणि कांदा हे चांगलं तळून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत. कांदा जरासा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हिरवी मिरचीचं वाटण घालायचं. हिरवी मिरची किंवा लाल मिरची तुम्हाला जे हवी ते करू शकता. लाल टोमॅटो घेतला मी 1. टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड केलं. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं 1 पाव चमचा हळद पावडर. त्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून ॲड करत आहे. त्याने मस्त तेल सुटल्याच्या नंतर आपण जितकं पाहिजे तितकं पाणी ॲड करून तुम्ही एक उकळी काढू शकता. आणि आपण जे फेटून घेतलेलं बेसन आहे उकळा होऊ नये म्हणून 1 वाटी बेसन पाण्यामध्ये फेटून घेतले. ते बेसन पेटून ह्याच्यामध्ये ॲड केलं. जर का बघू शकता आपला झुणका तयार झाला.